जगन्नाथ सेनेच्या डे 4 मध्ये आपलं स्वागत आहे. तर काल आपण पुरीला आलो होतो. आज सकाळी आपलं 3-9:30 वाजता ब्रह्ममुहूर्त मध्ये खूप छान दर्शन झालं. नंतर आपण रूमवर येऊन फ्रेश झालो, कपडे बदलले आणि खाजा खात खात जरा आपण नंतर निघालतो आपण कोणार्क सूर्य मंदिर. आपण बुक केलेली बस आली होती. बसमध्ये बसून कोणार्क सूर्य मंदिरला निघालो. जे पडतं पुरीपासून 30 ते 35 किलोमीटर. खूप सुंदर मंदिर आहे. पुढे आपण ब्लॉग मध्ये बघू शकता. नंतर आपण बघितलं रामचंडी मंदिर, म्हणजे इथंच चंडी देवीची पूजा केली प्रभू श्रीरामने. मग आपल्या ड्रायव्हर भैयाने आपल्याला दाखवलं इथं 3 नदीचा संगम होतो. कोणार्क सूर्य मंदिरला पोहोचून आपण तिकीट काढले, जे पर पर्सन 50 रुपयाचे. आपण खूप सुंदर मंदिर आहे बघितलं. हे आहे जगातली पहिली घड्याळ. मग गाईड भैयाने आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, कन्सेप्ट सांगितला. इथे 122 वर्ष झालं पूर्ण मंदिर रेतीने भरलं येतं, म्हणजे मधल्या साईडला. आता ASI ते काम चालू केलंय रेती काढण्याचं. आपल्याला 1-2 वर्षात दरवाजा उघडण्यात बघण्यात येईल सगळ्यांना दर्शन करायला. तिथं आपण थोड्या वेळ आपण लिंबू सरबत पिऊन थोडा वेळ टाइमपास केला आणि नंतर बीचवर येऊन सुद्धा आपण थोडं आंघोळ केली. आंघोळ नव्हती केली पण थोडा वेळ आपण फ्रेश झालो. नंतर आपण गेलो सँड आर्ट म्युझियम बघायला. सँड आर्ट म्युझियम मध्ये खूपच सुंदर कलाकृती केलेली होती. माती व वाळूने देवाचे, प्रभू श्रीराम, गणपती सर्वांचे कला म्हणजे मूर्ती बनवली होती जगन्नाथ देवाची. नंतर आपण थोडा वेळ तिथंच टाइमपास केला. बाहेर असं येऊन थोडा वेळ क्लिप काढले. नंतर हे छोटा पॅकेट आपल्या खिशात काय होतं माहित नाही. तर आता आपण उद्या जाणार आहोत कलकत्ताला. तिथं मी काय काय फिरतो, कुठे कुठे जातो हे बघण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.